झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. कमल हसन भारतीय सिनेसृष्टीतील एक गुणी आणि अष्टपैलू अभिनेता. विश्वरूपम या सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेताही. पण आता त्याच्या विश्वरूपम या सिनेमावरून वाद हा दर क्षणाला उग्र होत चाललाय. विश्वरूपममुळे आज कला जगतावर वाढत चाललेल्या नियंत्रणाचा आणि राजकीय सामाजिक सेन्सॉरशिपचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. पण या सगळ्याचा विचार करता हा सांस्कृतिक दहशतवाद आपणच मोठा केलाय का? कलंदर कलावंतांच्या कलाकृतीवर अन्य लोकांची बंधनं का आणि कशासाठी? आणि भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात आता कलेवर धर्माचे अधिकार चालणार का? यासारख्या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन करणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. मुस्कट डाबी. विश्वरूपम सिनेमावरून सुरू झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. 2 दिवसानंतर कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळेलही. काही काटछाट सुचवले जातील तेव्हा हा मुद्दा कदाचित त्यानंतर विसरलाही जाईल. पण एखाद्या कलाकृतीत कलावंत आयुष्यभराची कमाई टाकून कायद्यानं मान्यता घेऊन जगासमोर त्या कलेचं प्रदर्शन करतो. आणि अशा कलावंतांना भारतासारख्या धर्मनिरपेक्ष आणि कायद्याचं राज्य असणाऱ्या देशात अराजकतेला सामोरं जावं लागत असेल तर आपणच सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी घालतोय का, यावर आता विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं बनलंय. कमल हसनची भारत सोडण्याची धमकी. सोमवारी प्रदर्शित होईल का विश्वरूपम? किती दिवस सहन करायचे कलेवरचे निर्बंध? दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम सिनेमावरून सुरू झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. विश्वरूपम हा आंतरराष्ट्रीय दहशतवादावर सिनेमा बनवताना आपल्यालाही भविष्यात सांस्कृतिक दहशतवादाला असंच सामोरं जावं लागेल याची कल्पना कदाचित कमल हसननेही केली नसेल. कमल हसननं दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचा 25 जानेवारीला जगभर एकाच वेळी प्रदर्शित होण्याच्या मुहूर्ताला सुरुवातीपासूनच ग्रहण लागलंय. विश्वरूपम सिनेमात मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रीकरण करण्यात आल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता. त्याचीच री ओढत तामिळनाडू सरकारनेही चित्रपटावर बंदी आणली. सरकारच्या निर्णयाविरोधात कमल हसन थेट न्यायालयात गेले आणि मंगळवारी न्यायमूर्ती के वेंकटरमण यांनी सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दिला. खरं तर विश्वरूपम हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीतून काटछाट करत प्रदर्शनास सज्ज झाला होता. त्या अगोदरही 23 डिसेंबरला गृहसचिवांनी काही काटछाट सुचवले होते. अशा भल्या मोठ्या कापाकापीनंतर विश्वरूपमने मंगळवारी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण बुधवारचा सूर्य उजाडला तो वादाची किरण घेऊन. तामिळनाडू सरकारनं हायकोर्टाच्या निर्णयावर आव्हान देत चित्रपटावर पुन्हा बंदीची मागणी केली. या साऱ्या प्रकरणात आणि बंदीआड होत असलेल्या राजकारणानं कमल हसन उद्विग्न झाला आणि त्यानं देश सोडण्याची धमकी दिली. If I can't find it within India, which I will know in another couple of days whether I will be able to find a secular state in India or not, I will find hopefully another country which is secular that might take me in. कमल हसन सारखा एक गुणी कलावंत धर्मनिरपेक्ष राज्याच्या शोधात जर देश सोडत असेल तर ते आपणासाठी नक्कीच भूषणावह असेल. पण त्यानंतरही कमल हसननं या चित्रपटात आयुष्यभराची कमाई ओतल्यानं काही सीन कापण्यास पुन्हा परवानगी दिली. List of certain scenes that might offend and certain words from the Holy Quran which could be removed. I have agreed to do that because ultimately this film is in praise of Muslims. I don't want it to be marred by somebody's confusion as to what I am trying to do. पण तरीही सरकारनं कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली चित्रपटावर बंदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या संदर्भातला न्यायालयाचा निर्णय हा सोमवारी येणार आहे. कमल हसननं वरच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारलाय. पण या घडीला मुद्दा केवळ विश्वरूपमचा नाहीये. केवळ राजकीय स्वार्थासाठी जाती धर्माचा रंग चढवून कुठल्याही कलेवर जर तालिबानी राजवट असल्यासारखे फतवे निघत असतील तर मग सेन्सॉर बोर्डाची गरज तरी काय? मेरा नाम खान है और मैं टेररिस्ट नहीं. हा कला जगतातला सवाल प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.